ते म्हटले तुम्ही चिकित्सा करा. एखादी गोष्ट स्वीकारायच्या अगोदर ती स्वीकारायची की नाही, खरं खोटं, चांगलं वाईट बरं हे शोधा, चिकित्सा करा आणि मग ठरवा. कुणाच्याही फक्त हो मध्ये हो मिसळू नका. कुणीतरी सांगितलं आता लोणचं तयार करू, हा चला सगळ्या जणी लोणचं करायला लागल्या. कुणीतरी सांगितलं आता पापड करून बघू, सगळे बचत गट पापडाच्या मागे लागले. अंधानुकरण करायचं, हो मध्ये हो मिसळायचा नाही. सगळ्यांनी उजवा हात वर घ्या. उजवा वर का? 4 बोट दिसतात. मी दिसतोय का सगळ्यांना? 4 बोट दिसतात. ही 4 बोट सगळ्या जणींनी चला हनवटीला लावा. ताई हनवटी आहे का तुमच्याकडे? संगमनेर मध्ये हनवटीला कपाळ म्हणतात का? तुम्ही कपाळाला हात का लावला? काय कारण आहे? तुम्ही लावला म्हणून शब्बास. वर्षानुवर्ष आपलं हेच चाललंय. कुणीतरी सांगितलं हे, आम्ही ते करायला लागलो. कुणी सांगितलं हे करून बघा, मग आम्ही ते करायला लागलो. मी पहिली गोष्ट सांगेल, चिकित्सा करा. हो मध्ये हो मिसळू नका. आतापर्यंत जे सगळे दुष्परिणाम जे आपल्याला भोगावे लागले एवढी वर्ष, त्याचं सगळ्यात मोठं कारण जर कोणतं असेल, आम्ही हो मध्ये हो मिसळत राहिलो. मी नेहमी सांगतो, मी जिथं ताई पुण्यात राहतो ना, आमच्या घराच्या शेजारी एक बाग आहे आणि त्या बागेमध्ये एक क्लर्कची जागा भरायची आणि त्या बागेमध्ये रोज एक आजी आणि तिच्या 4 मैत्रिणी गप्पा मारत बसलेल्या असायच्या. मी रोज तिथून जातो. आजी मला रोज हटकते. एक दिवशी आजीनं मला थांबवलं आणि विचारलं, गणेश तू ते कापडाचं दुकान सुरू केलंय, चांगलं चाललंय ना? ताई माझं कोणतंच कापडाचं दुकान नाही. मी काय करायला पाहिजे होतं? मी तिथे थांबायला पाहिजे होतं ना आजीला सांगायला पाहिजे होतं, आजी तुझा काहीतरी गैरसमज होतोय, माझं कोणतंच कापडाचं दुकान नाही. पण आपल्याला सवय हो मध्ये हो मिसळायचं आणि पुढे निघायचं. आजीनं विचारलं कापडाचं दुकान कसं आहे? मी म्हटलं 1 नंबर. आजी दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटली. मला म्हटली, गणेश तू ते भांड्याचं दुकान सुरू केलंय? म्हटलं एकदम जोरात. आजी रोज नवीन धंदा शोधून काढायची. मी रोज तिच्या हो मध्ये हो मिसळायचो आणि पुढे निघायचो. आज जरा गडबडीत होतो. माझ्यासोबत 4 मित्र होते, आजी सोबत 4 मैत्रिणी होते. आजीनं मला विचारलं, गणेश तू ते मेडिकल सुरू केलंय, चांगलं चाललंय ना? मी म्हटलं हा छान चाललंय. माझ्या मित्रांनी मला विचारलं, कसलं मेडिकल आणि कधी सुरू केलं? अरे म्हटलं कशाचं मेडिकल आणि कशाचं काय? आजी रोज नवीन काहीतरी शोधते, मी पण तिच्या नादाला लागत नाही. मी हो मध्ये हो मिसळतो आणि पुढे निघतो. मी माझ्या मित्रांना सांगत होतो, आजी रोज विसरते, तिला कदाचित स्मृतिभ्रंश असेल. लक्ष द्या, मी मित्रांना सांगितलं आजीला स्मृतिभ्रंश असेल आणि माझ्या कानावर आलं, आजी तिच्या मैत्रिणींना सांगत होती, मी तुम्हाला म्हटलं होतं ना याच्या डोक्यावर परिणाम आहे. याला काही म्हणा, हे होच म्हणतंय, हे कशालाच नाही म्हणत नाही. आतापर्यंत गडबड तिथं झाली, आम्ही नाहीच म्हणायला तयार नाही. ठामपणे कधीतरी नाही म्हणता आलं पाहिजे. नाही हे मला नाही जमणार, नाही हे माझं काम नाहीये, हे ठामपणे म्हणता आलं पाहिजे. आज मी जयाताईचे मनापासून आभार मानणार आहे. मला सचिन दादाचा फोन आला, जयाताईनं असा असा कार्यक्रम घेतला. या अगोदरही मी कॉलेजला एका कार्यक्रमाला आलो होतो. डॉक्टर आहेत, मुंबईमध्ये होत्या. कदाचित मुंबईमध्ये चांगलं मोठं हॉस्पिटल टाकून शांततेत छान आयुष्य जगता आलं असतं. सुट्ट्यांमध्ये इकडे तिकडे कुठेतरी फॉरेन विरेनला फिरून येता आलं असतं. पण लहान लेकरू घेऊन तळागाळात सर्वसामान्य माणसापर्यंत, त्या कुटुंबापर्यंत, त्या भगिनीपर्यंत पोहोचवण्यासाठी जयाताईनं जो हट्ट धरला आणि आज एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला, आपण सगळ्या जणींनी टाळ्या वाजवून ताईचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि एरवी बचत गटाचे कार्यक्रम कसे असतात माहितीये? सगळे स्टॉल लागलेले असतात. कुठेतरी पिठलं भाकरी भेटतंय, कुठेतरी वांग्याचं भरीत भेटतंय, कुठेतरी काय भेटत असतंय. सगळ्या जणींची धडपड त्या स्टॉल वरती असते. 4 दिवस एक फेस्टिवल होतो. 4-5 बचत गट काहीतरी मोठा धमाका करतात, चांगला व्यवसाय 4 दिवस मिळतो. पण अगदी ग्राउंड
ग्राउंड लेवलला येऊन आपले सोर्सेस काय, आपल्या स्ट्रेंथ काय, 4 माणसं चांगली बोलवली आहेत. लिज्जत पापडचे कोते साहेब आहेत, आमचे बाळासाहेब आहेत, कांबळे साहेब आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी माणसं बोलवली आहेत. आणि या लोकांचं मार्गदर्शन घेऊन काहीतरी नव्यानं, काहीतरी चांगला व्यवसाय इथल्या प्रत्येक महिलेला करता येईल का, त्याच्यासाठी जे आयोजन केलंय ना, मला वाटतं त्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे. मी आज आपल्या सगळ्यांना सांगेन, भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. बरं, सगळ्या जगाला कळलंय हा, भारत मोठी बाजारपेठ आहे. पण दुर्दैवानं भारतीयांनाच अजून समजलेलं नाही, भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि आपण ती प्रॉपर वेनं युटिलाइज केली पाहिजे. काय होतं दुबईमध्ये 84-85 पर्यंत? दुबईमध्ये फक्त तेलाचे पैसे होते. आज जगातला सगळ्यात बिझीएस्ट एअरपोर्ट दुबई, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई. तिथे एक बुर्ज खलिफा म्हणून इमारत आहे. लोक फिरायला जातात, शेकडो मजलेवरती जातात, वरतून खाली येतात आणि त्या इमारतीला वरती जाऊन खाली यायला शेकडो हजारो रुपयांचं तिकीट लोक काढतात. काय होतं? तेलाचे पैसे होते, पण दुबईनं ते इतके प्रॉपर वेनं युटिलाइज केले. आज उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं, पर्यटनाच्या संदर्भानं दुबई कुठच्या कुठे निघून गेलं. का आम्ही बदलायचं नाही? का आम्ही आमच्या संधी सोडायचं नाही? का संगमनेरातल्या 10 महिलांना असं वाटू नये की जगभरातली लोक संगमनेरला आली पाहिजेत, जगभरातली लोक इथं भीमाशंकरला आली पाहिजेत, पर्यटनाच्या दृष्टीने आपण काहीतरी केलं पाहिजे. ताई, तुम्ही कधी जेजुरीला गेलाय का? गेलायत की नाही? लग्न झाल्यावर तर जावंच लागतं. आणि असं तसं नाही, नवऱ्याला उचलून घेऊन जावं लागतं. म्हणजे नवऱ्यानं तुम्हाला उचलून घ्यायचं, तुमचा गैरसमज व्हायचा. मी जेजुरीला गेलो होतो, 4-5 कॉलेजचे पोरपुरी आलेले होते आणि ते फोटो काढत होते. मी त्यांना विचारलं, काय करता रे फोटो काढून? तारखे फोटो काढायचे, स्टेटस ठेवायचे. त्यातला एक पोरगा मला म्हटला, दादा किती दिवस बॅनर लावायचे, चलो दुबई, चलो सिंगापूर. म्हटलं मग? म्हटलं मी दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरीत आणतो का नाही बघा म्हटलं. आणि म्हणलं आणून काय करणार? काय नाही म्हणलं, खालून वर गडाव त्यांना पायपाय घेऊन जाणार आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बर्न झाल्या. आणि रात्री म्हणला 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा म्हटलं. चौकटीच्या पलीकडे जाऊन आपण विचार केला पाहिजे. भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि ती कशी युटिलाइज करायची, त्याच्यासाठी उद्योग, व्यवसाय, व्यापार, मार्केटिंग, नवनवीन प्रणाली आम्हाला स्वीकारता येतील का? उद्योग व्यवसायाचे चांगले आदर्श या येणाऱ्या पिढ्यांच्या समोर आम्हाला ठेवता येतील का? तुम्ही बघा, मला अमिताभ बच्चनचा हेवा वाटतो. डॉक्टर साहेब बच्चन साहेबांचं वय आज 83-84. आकाशवाणीमध्ये तुम्ही आता जसं निवेदन करताय ना, निवेदक पदाची नोकरी मिळावी म्हणून बच्चन साहेब इंटरव्ह्यूला गेले होते आणि आवाज चांगला नाही म्हणून बच्चन साहेबांची नोकरी नाकारली होती. ज्या माणसाची नोकरी नाकारली, आवाज चांगला नाही म्हणून, तेच बच्चन आज आवाजाच्या जोरावर बॉलिवूडचा शहनशाह बनून मिरवतो. काय करिअर केलं या माणसानं. आजही तुम्ही टीव्ही लावा, 10 मिनिटाला बच्चन टीव्हीवर आहे की नाही? कोण बनेगा करोडपती मधून पैसे कमवायला लावताय, मिळवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्स मध्ये जाऊन सोनं खरेदी करायला सांगताय, खरेदी केलेलं सोनं मुथूट फायनान्स मध्ये टाकून कर्ज पण काढायला लावताय आणि कर्जाचे हप्ते फेडता नाही आले तर नवरत्न तेल पण त्याच्याकडेच. थंडा थंडा कुठं नाही बच्चन, मला सांगा. हा जमाना जाहिरातीचा आहे. तुमचं खणखणीत नाणं तुम्हाला वाजवून विकता आलं पाहिजे. आता थोरात साहेबांनी सांगितलं, जयाताईने एक उपक्रम राबवला. तुमचे जे प्रोडक्ट आहेत त्याचं चांगलं फोटो सेशन केलं, त्याचं मार्केटिंग कसं करता येईल, ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती जाता येईल का, जगातली बाजारपेठ आपल्याला आत्मसात करता येईल का, वाजवून खणखणीत विकता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मार्केटिंगच्या नवनवीन प्रणाली आपल्याला आत्मसात करता आल्या पाहिजेत. मी जेव्हा पुण्यात शिकायला गेलो, खर तर तांबे ह्या फॅमिलीचा आणि माझा खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे आधी मी कॉलेजला होतो तेव्हापासून डॉक्टर साहेबांच्या मी सहवासात आहे. मला आठवतंय, मी जेव्हा कॉलेजला गेलो पुण्यात शिकायला, MBA ला ऍडमिशन घेत, आणि माझ्या सरांनी मला विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये MBA करायचं. सर प्रत्येकाला विचारायचे. आमच्या वर्गात एक बोबड बोलणार पोरग होतं, त्याला र म्हणता यायचं नाही, ते र ला ल म्हणायचं.
त्याला विचारलं तुला कशात एमबीए करायचंय रे? त्यानं सांगितलं मला मार्केटिंग मध्ये एमबीए करायचं. तर म्हटले तुला नीट र बोलताय ना, तू काय विकणार आहे? तू एक काम कर, तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तू फायनान्स मध्ये एमबीए कर. पोरग वर्गात उठून उभं राहिलं. म्हटलं असल कलनाल तर मार्केटिंग मध्ये एमबीए कलनाल, नाही तर शिकणार नाही. म्हटलं सर म्हणले तुला काय करायचंय ते कर, आपण परीक्षा घेऊ आणि शोधूयात कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट. काय परीक्षा घेतली? आम्हाला 100 रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं या रामायणाच्या प्रती बाजारात जाऊन विकून यायच्या. ज्याच्या सगळ्यात जास्त प्रती विकल्या जातील आपण समजूयात त्याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट. मी म्हटलं 100 रामायणाच्या प्रती विकायला काय लागतंय? असा 8 दिवस बाजारात फिरेल आणि अशा प्रती विकून येईल. 8 दिवस ताई बाजारात फिरलो. 9व्या दिवशी वर्गात गेलो. सरांनी विचारलं गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या? म्हटलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं पण 20 पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही. बोबड बोलणारं पोरग मागच्या बाकावर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे? म्हटलं असल 100च्या 100 प्रती विकून आलो. म्हटलं सर म्हटले केलं काय? मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक, तू केलं काय? म्हटलं काहीच नाही. मी लोकांच्या दालात जायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची, लोक बाहेर आली की समोर रामायण ठेवायचो आणि सांगायचो हे रामायण विकत घेता का वाचून दाखवू? लोक म्हणायची वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घेतो. आता बोबड बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे? दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? आपल्याला विकता आलं पाहिजे. आपण सगळी सर्वसामान्य कुटुंबातली माणसं आहोत. आमच्या शेतकऱ्याला आमच्या बापदाद्याला घाम गाळता आला, त्याला कष्ट करता आले, त्याला पिकवता आलं, पण दुर्दैवानं त्याला विकता मात्र आलं नाही. ती विक्रीची कौशल्य आम्हाला आत्मसात करता येतील का? आमचं दही, दूध, लोणी, तूप, आमची सोलकडी, आमचं लिंबू सरबत, आमचं फ्रेश ज्युसेस नाही आम्हाला जगापर्यंत पोहोचवता आले त्या तुलनेत. पण परदेशातून आलेल्या कोल्ड्रिंक कंपन्यांनी धमाका केला आणि केवळ जाहिरातीच्या जोरावरती. काय जाहिराती बनवल्या? जमाना जाहिरातीचा आहे. कुछ तो तूफानी करते हैं, डर के आगे जीत है. पाठ आहे आमचं सगळं. त्या कोल्ड्रिंक कंपन्यांचा तरी एक जमाना होता माहितीये. आता तरी डॉक्टर साहेब आता जरा कोल्ड्रिंकचं पेव थोडस कमी होत चाललंय. पण 80-90च्या दशकात तुम्ही ह्या वडीलधाऱ्या सगळ्या माणसांचे लग्नाचे अल्बम चेक करा. 1 बॉटल 2 स्ट्रॉ. कोणत्या फोटोग्राफरनं शोधलं होतं कुणास ठाऊक. जमाना होता कोल्ड्रिंकचा. त्यांना वाजून विकता आलं, आम्हाला विकता आलं नाही. काळ आणि वेळेनुसार जर तुम्ही बदलला नाहीत तर तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकणार नाही. तुम्हाला जेव्हा दूध 20 रुपये लिटरनं जात नव्हतं तेव्हा कुणीतरी 20 रुपये लिटरनं पाणी विकायला सुरू केलं. आज 20 रुपये लिटरनं पाण्याची बॉटल आपण विकत घेतो. विकता आलं. ज्यानं कुणी ही विक्रीचं कौशल्य आत्मसात केलं असेल, ज्याला कुणाला हे सुचलं असेल की अरे पाणी सुद्धा बाटलीत टाकून विकता येतं, काय म्हणायचं? त्याला माहित होतं नद्या नाल्या स्वच्छ उरलेल्या नाहीत, लोकांना आता बाटलीतलं पाणी द्यावं लागेल. मला आठवतंय पुढे जर नवीन व्याख्यानाला गेलो ना, तांब्या असायचा, तांब्यावर फुलपात्र असायचं. आता कुठे तांब्यान फुलपात्र आहे का? आणि ठेवलं तर आपण ते पिऊ का? तांब्या आणि फुलपात्र आता उरलं नाही. अजून ते फार तर असेल सुपारी आणि साखरपुड्यात. काही दिवसांनी साहेब तिथं सुद्धा तुम्हाला तांब्यान फुलपात्र दिसणार नाही. गुरुजी सांगणार मुलाचे मामा बाटली घेऊन या. विकता आलं पाहिजे. हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे रे दादा? सोनी. आता कॉडॅकचा कॅमेरा आहे का? कॉडॅक आता बाजारात दिसत नाही. का बरं दिसत नाही? एक जमाना तर कॉडॅकचा होता. कॉडॅक सोडून दुसरा कॅमेरा नव्हता. पण डिजिटल टेक्नॉलॉजी कॉडॅकनं स्वीकारली नाही. कॉडॅक बाजारातून हद्दपार. त्यात 36च फोटो निघायचे, रोल असायचा. नवरा नवरी हार घालायला आणि फोटोग्राफरचा रोल संपायला. आणि नवरदेवानं जर विचारलं ना अल्बमचं कसं, 6 महिने अल्बम मिळत नव्हते. ते फोटोग्राफर सांगणार फोटो धुवायला दिलेत. कोणत्या नदीवर जातो काय माहित. आता कॉडॅक बाजारात नाही. माझ्या पिढीनं पहिला फोन जर आयुष्यात
सचिन, आपण पहिला फोन आयुष्यात कोणत्या कंपनीचा घेतला होता? नोकिया 3310, 1100, 1600, 2600. आता ताई नोकिया आहे का? अँड्रॉइड टेक्नॉलॉजी नोकियानं स्वीकारली नाही. नोकिया बाजारातून हद्दपार. ज्यांची मोनोपोली होती ती लोक संपली. केवळ आणि केवळ नवीन तंत्रज्ञान स्वीकारलं नाही, मार्केटिंगच्या नवीन प्रणाली स्वीकारल्या नाहीत. तुम्हाला आठवतंय 4 वाजता मराठी पिक्चर लागायचा टीव्हीला? धूमधडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, आणि मध्येच एक जाहिरात लागायची, लाईफ बॉय है जहा. बघा यांची पाठ आहे दोघींची. आणि लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवलेली होती. भारतामध्ये कधीतरी फुटबॉलची क्रेज होती का? भारतामध्ये जनरली क्रिकेटची क्रेज होती. पण लाईफ बॉयला विचारायचं कोणी? लाईफ बॉयची मोनोपोली होती. लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लोक दुकानात जाऊन म्हणायची लाईफ बॉय द्या. पण त्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला. राजा हिंदुस्तानी पिक्चर हिट झालेला. करिश्मा कपूर एकदम फॉर्म मध्ये होती. लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसेडर केलं. आता लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसेडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघताय का? लक्सनं मार्केट कॅप्चर केलं. लाईफ बॉयला कळलं आता जर मार्केटमध्ये टिकायचं असेल तर लाल रंगाचा ठोकळा साबण उपयोगाचा नाही. त्यांनी गुळगुळीत साबण बाजारात आणला, लाईफ बॉय गोल्ड नावाचा. आणि त्याची जाहिरात कोण करत होतं? आता फुटबॉल खेळणारी पोरं नाहीत, लाईफ बॉय गोल्डची जाहिरात करत होता कॉलेजचा एक तरुण मुलगा आणि मुलगी. मुलगी गाडीवरनं उतरते, रागात निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? मुलगी सांगते पसीने की बदबू से परेशान. पोरगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्ड आंघोळ करून येतो. या कंपन्यांना कळलं आम्हाला बदलावं लागेल. ताई मला सांगा, कोविड मध्ये एक तरी साबण अशी जाहिरात करत होता का आमचा साबण सुगंधी आहे, तो लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल? कोविड मध्ये कुणाला गोरं व्हायचं पडलं होतं? प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता, 99.9% किटाणू से मुक्ती. कोविड मध्ये संतूर मम्मी बिम्मी काही नव्हतं, फक्त किटाणू आणि मुक्ती. आणि ताई मला मोती साबणाचं गणित अजून समजलेलं नाही. ते मोती वर्षभर कुठं असतंय काय माहित? ते दिवाळीलाच येते, वर्षभर झोपतंय, दिवाळीला म्हणताय उठा उठा, मोती साबणानं आंघोळ करायची वेळ झाली. त्यानं ठरवून घेतलंय वर्षभर कोणाला काय करायचंय ते करू दे, आपलं मार्केट, आपल्याला मार्केट ठरवता आलं पाहिजे, आपल्याला वाजून विकता आलं पाहिजे, आपल्या प्रोडक्टची जाहिरात करता आली पाहिजे. जाहिराती आमच्या तोंड पाठ येतो. जया, शरयू, नम्रता, सबकी पसंत. मला वाटलं इंदिरा म्हणतील. आम्ही ठरवून घेतलं पाहिजे जमाना जाहिरातीचा आहे आणि आम्हाला जाहिरात करता आली पाहिजे. मार्केटमध्ये जर आम्हाला विकता आलं नाही तर तुमचं प्रोडक्ट कितीही चांगलं असलं तरी आपण अपेक्षित यशापर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि म्हणून विक्रीची कौशल्य आत्मसात करता येतील का, मला वाटतं याचा विचार करावा. मला आपला जास्त वेळ घ्यायचा नाही. जाताना 2 गोष्टी मला समजावून सांगायच्या, फक्त 2 गोष्टी मी बोलणार आहे. तुमच्यामध्ये हे प्रचंड ताकद आहे, निर्णय घेण्याची क्षमता आहे. मगाशी जयाताई बोलल्या, दुर्गाताई बोलल्या. या जगाला आकार देण्याचं सामर्थ्य जर कोणात असेल ना तर ते महिलांमध्ये, स्त्रियांमध्ये. इथे अहिल्याबाई होळकरांचा फोटो आहे, इथे राजमाता जिजाऊंचा फोटो लागलेला आहे. 2 प्रसंग तुम्हाला सांगतो. जिजामाता ज्या लखोजी जाधवांच्या पोटी जन्माला आल्या, ते लखोजी जाधव सुलतानाच्या दरबारामध्ये आपल्या मुलांसोबत गेले. मुजरा केला. सुलतानानं मुजरा तर नाहीच स्वीकारला, निघून गेला दरबार सोडून. आणि लपून बसलेले मारेकरी बाहेर आले, सपासप वार केले. आणि जिजाऊंचे 3 तरुण भाऊ, लखोजी जाधवांची 3 तरणीबांड पोरं अशी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. ही बातमी जेव्हा जिजाऊंच्या कानावरती आली असेल, एकाच दिवशी आपल्या 3 भाऊजया त्यांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं, आपले 3 तरणेबांड भाऊ कपटानं मारले गेले. त्या दिवशी जिजाऊंच्या मनात काय विचार आला असेल? एखादी आई म्हटली असती
इथून पुढे या सुलतानांच्या यांच्या नादी लागायचं नाही. शिवबा, स्वराज्य विराज्य याच्या काय भानगडीत पडू नका. औरंगजेबासोबत जुळून घेऊ, सुपा परगाना थोडीची जहागिरी वाढून घेऊ आणि पुढचं आयुष्य शांततेत जगू. पण एक आई आपल्या लेकराला सांगते, राजे मुठा वळा, लिंबू टिंबू पोरा गोळा केली, त्यांच्या हातात समशेरी दिल्या आणि केवळ जिजाऊंनी पुढाकार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्य उभं केलं. काय प्रेरणा आहे जिजाऊंची. हे फक्त आम्ही इतिहासातच वाचायचं का? ही प्रेरणा आम्हाला घेता येईल का? अहिल्याबाई होळकर, आई गेली, वडील गेले, पती गेले, मुलगा गेला, मुलगी गेली, एकट्या राहिल्या. आणि राघोबा दादा जेव्हा आक्रमण करायला आले, राघोबा दादांना पत्र लिहिलं अहिल्यादेवींनी. राघोबा दादा, मागितलं ना असंच्या असं राज्य स्वाधीन करेल, पण हिसकावण्याच्या हिशोबाने जर आलात तर अहिल्या रणांगणात भाला घेऊन उभी राहील. राघोबा दादांनी पत्र लिहिलं, अहिल्या, आम्ही तुम्हाला लढायला आलेलो नाही आहोत, आम्ही तुमचं सांत्वन करायला आलेलो आहोत. अहिल्या देवींनी पत्र लिहिलं, सांत्वन करायला येताना 10,000चा फौज फाटा कशाला, म्यान्यात बसून या, स्वागताला उभी राहील. किती किती आदर्श तुमच्या माझ्या समोर आहेत. मला वाटतं हे आदर्श जर डोळ्यासमोर ठेवले तर येणाऱ्या पिढ्यांना उत्तम भविष्य असू शकेल. इकडे तिकडे मी पुन्हा जयाताईच्या आभार याच्यासाठी मांडेल की एका चांगल्या विषयासाठी तुम्ही एकत्र आलात. खूप सुंदर विषय, उद्योजकता, व्यावसायिकता. ताई, आज जर भाजी आणायला जायचं म्हणलं तर नवऱ्याला 100 रुपये मागावे लागतात. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर उभ्या राहता आणि महिना अखेर असा मेसेज येतो ना मोबाईलवर, क्रेडिटेड, काय मजा आहे, काय आनंद आहे. आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. मी म्हणत नाही गृहिणी असणं चुकीचं आहे, पण का आपण आपल्या पायावर उभं राहायचं नाही? एक कमालीचा आत्मविश्वास आपल्यामध्ये येतो. मला वाटतं तो आत्मविश्वास आपल्यामध्ये यावा, आर्थिक दृष्ट्या आपण सक्षम असावं, याच्यासाठी स्वतःला झोकून द्या. प्रणितीताई आता गेल्या, पण मी सोलापूरला गेलो होतो. सोलापूरला एक महिलांचा बचत गट आहे. कडक भाकरी बनवतात ज्वारीची. तुमच्यापैकी कुणाचं माहेर आहे का सोलापूरचं? कडक भाकरी बनवतात, माहिती आहे, ज्वारीची, आणि त्याच्यावर दहीन चटणी टाकून खातात. त्या बचत गट ती भाकरी बनवतो. मी त्या ताईला विचारलं, ताई, एक भाकरी बनवायला किती रुपये लागतात? ती म्हणली, राजा, 1.5 रुपया लागतो. म्हणलं, हॉटेलमध्ये किती रुपयाला विकता? म्हणली, 2.5 रुपयाला विकतो. म्हणलं, हॉटेल मालक किती रुपयाला विकतो? ती म्हणली, ती 10 रुपयाला विकतो. म्हणलं, ताई, ते 10 रुपयाला भाकरी विकतो, 7.5-8 रुपये कमवतो, तू 1-1.5 रुपयावरती काम करते. अडाणी बाई मला म्हटली, दादा, मी एक भाकरी थोडीच विकते. सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या हॉटेलला आमच्या बचत गटाची भाकरी जाते आणि दिवसभरात आता आम्ही 50,000 भाकरी विकतो. आमची भाकरी विमानात बसून परदेशात जाते. परदेशातही आता सोलापूरची भाकरी जायला लागली. मी तिला विचारलं, काय शिकलीये तू? कुठे शिकली? काय कोर्स केलाय? कुठे MBA केलाय? तिनं मला एक प्रसंग सांगितला. ती म्हटली, विक्रीचा आत्मविश्वास आला असा एक प्रसंग तुला सांगते. म्हणे, आम्ही तीर्थयात्रेला गेलो होतो. काळभोर शेत बघितलं, 2 पोते माती भरून आणली. आणि का तर वाटलं कुंड्या टाकाव्यात, झाडं लावावीत, पण कुंड्या भेटल्या नाही, झाडं लावायची राहिली आणि 2 पोते माती तशीच पडून होती. म्हटलं, मग काय केलं? म्हणले, काही नाही, उन्हात जरा तापून घेतली, साडीतून थोडी गाळून घेतली, बारीक भुकटी उरली, त्याच्यात लिंबाचा पाला घातला, तुळशीची पानं घातली, सुगंधी द्रव्य टाकली, 10-10 ग्रॅमच्या पुड्या केल्या आणि शहरातल्या महिलांना फेस पॅक म्हणून विकल्या. आम्ही त्यांना सांगायचो, 10 मिनिट तोंडावर लावून ठेवा, गार वाटतंय. आता माती तोंडाला लावल्यावर गार नाही तर काय गरम होतंय? 2 पोते माती 40,000 रुपयाला विकली आणि कळलं, तर माती विकता येऊ शकते तर जगात काही पण विकता येऊ शकतं. हे विक्रीचं कौशल्य आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये आत्मसात करता येईल का, याच्यासाठी प्रयत्न करा. नको त्या ठिकाणी वेळ वाया घालू नका. कुणी चांगलं काम करत असेल तर कौतुक करा. कौतुक कुणाला आवडत नाही हो? जगात प्रत्येकाला कौतुक आवडतं. म्हणून चांगलं बोला. व्यवसायाची पहिली गोष्ट जर कोणती असेल ना, तुमच्याकडे चांगलं कम्युनिकेशन स्किल असलं पाहिजे. तुम्हाला प्रेमानं बोलता आलं पाहिजे. इकडे तिकडे ही मालिका बघितली, बिग बॉस मध्ये काय झालं, आता हे बाहेर जाईल का ते आत राहील, काय पडलंय? 10 जणी एकत्र आल्या, तुझं प्रोडक्ट काय, तू कुठे मार्केटिंग करणार आहे, तुझा रॉ मटेरियल तू कुठून आणते, याच्यावरती बोला. जेव्हा तुमच्या अशा चर्चा सुरू होतील ना,
तेव्हा एक नवीन प्रेरणा मिळेल. शेवटचा एक प्रसंग सांगतो ऐका. हे मागे जे कुरबुर करतो ना, तिने असं केलं आणि तिने तसं केलं, याच्यात वेळ वाया घालवायचा अजिबात वेळ वाया घालवायचा नाही. एक प्रसंग आहे. एक महाराज असे रस्त्याने चाललेले होते. एक बाई धुणं धुत होती आणि तिला वाटलं महाराज चाललेत. तिल्ली, महाराज आता जेवणाची वेळ झालीये, 2 घास खाऊन जा. महाराज म्हणले, वाढ काय असेल ते चटणी भाकर. नीट ऐका, चटणी भाकर वाढली. महाराज जेवत होते. शेजारी 2 बायका बघत होत्या. तिला वाटलं महाराज पहिल्यांदाच जेवायला आलेत, काही तर गोड धोड. शेजारच्या बाईकडे गेली आणि म्हटली, तू काही गोड बनवलंय का? म्हटली, हो, मी खीर बनवली. महाराज चांगले चटणी भाकर खात होते. तिनं दिलेली खीर महाराजांना दिली. महाराजांनी 2 घोट घेतले आणि महाराज जागेवर मरून पडले. शेजारच्या 2 बायकांनी बघितलं. त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. बाई, महाराज चांगले चालले होते, घेणं न देणं हिनं बोलून घेतलं. चटणी भाकरीत काय टाकलं कुणास ठाऊक. दुसरी म्हटली, नुसते हिनच नाही, ते शेजाराचे ना ते अमुक. त्या दोघींनी मिळून बोलले काहीतरी. असंच असतं ना, त्या दोघींनी मिळून काहीतरी केलं म्हटलं. आता हे प्रकरण वरती गेलं चित्रगुप्ताकडं. ते यमाला विचारलं, ए बाबा, नेमकं प्रकरण काय घडलं? यम म्हटला, मी पण रजेवर होतो, मला इन्व्हेस्टिगेशन करावी लागेल. चौकशी अंती लक्षात आलं, ही जेव्हा खीर घेऊन येत होती, वरतून एक घार चाललेली होती. घारीच्या तोंडात साप होत. सापाचं विष वाटीत पडलं आणि ती खीर घेतल्यामुळं महाराज गेले. चित्रगुप्तानं विचारलं, आता हे पाप कुणाच्या नावावर टाकायचं? ते म्हटले, घारीच्या नावावर टाका. ते म्हणले, घारीचा काय संबंध? ते म्हणले, तिला नेमकं तिथूनच जायचं होतं. अरे म्हणले, ती बिचारे तिथं भक्ष्य घेऊन चालले. म्हणले, मग सापाच्या नावावर टाक. म्हणले, त्याचं काय? त्याला नेमकं वाटीतच विष. अरे ते त्याचा जीव वाचत असत. म्हणले, मग हे पाप कुणाच्या नावावर टाकायचं? ते म्हणले, जिनं खीर दिली ना तिच्या नावावर टाका. तिनं जर खीर दिली नसती, म्हणले, अरे ही गेली म्हणून तिनं दिली. म्हणले, एक काम कर, जी खीर मागायला गेली तिच्या नावावर टाक. अरे म्हणले, तिला वाटलं महाराजाला काहीतरी गोड. अहो म्हणले, मग हे पाप कुणाच्या नावावर टाकायचं? ते म्हणले, त्या दोघी नाहीत का? कोणत्या? हा, तुम्ही काय एकमेकीकडे बघताय? घेणं नाही देणं नाही, हिनं बोलवलं असं तिनं केलं असं. कशाला व्यर्थ चर्चा? नको त्या गोष्टींची चर्चा करत बसण्यापेक्षा उद्योग, व्यवसाय, व्यापार, 2 रुपये कमवणं, स्वतःचा संसार, स्वतःची कौटुंबिक सामाजिक परिस्थिती, याच्यावरती चर्चा करा आणि आपल्याला बदलवण्याचा प्रयत्न करा. इथे ज्या महिला आज उपस्थित राहिल्यात, मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. मगाशी दुर्गाताई बोलल्या, 4-4 वर्षीच्या मुलींवरती, 4-4 वर्ष वयाच्या मुलींवरती अन्याय अत्याचार व्हायला लागले. आज आपण मुलींना शिकवतो, पण मुलाला पण सांगायची वेळ आली आहे, बाबा रे, आपल्या बहिणीचा जितका आदर आणि सन्मान करतो तितकाच सन्मान इतरांच्या बहिणीचा कर. म्हणजे कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत, कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत. आपण आपल्या मुलाला सुद्धा हा संदेश देता येईल का, याच्यासाठी प्रयत्न करा. हसत राहा, आनंदानं राहा. आज हे तुम्हाला नुसतं सेशन नाहीये, एक दिवस सगळा आनंदात गेला पाहिजे. सगळ्यांना आनंदी राहायचंय. किती जणांना आनंदी राहायचंय? हात वर करावर. सगळ्यांना नाही म्हणायचं. ज्यांना आनंदी राहायचंय त्यांनी हात वर करा. स्टेजवर तुम्ही ऑलरेडी आनंदात आहे, ठीक आहे. सगळ्या जणी हात खाली घ्या. तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो, हा, खरं खरं सांगायचं, कॅमेरे चालू आहेत. तुम्हाला आनंदी राहायचंय का तुम्ही आनंदी आहात हे जगाला दाखवायचंय? खरं सांगा. नक्की, हे आज ताईंनी खरं सांगितलं, आनंदी राहायचं. माझा दावा आहे, बहुतांशी लोकांना आनंदी राहायचं नसतं. आनंदी राहायचं जर असेल ना, तर आपण आपलं आत्मचिंतन करावं, उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं एकत्र यावं, त्या दृष्टीनं प्रयत्न करा. माझा दावा आहे, बहुतांशी लोकांना आपण आनंदी आहोत हे जगाला दाखवायचं असतं. हजारो रुपये खर्च करून कुठेतरी फिरायला जाणार आणि तिथं जाऊन काहीच बघणार नाही, तर तिथं जाऊन फोटो काढणार आणि स्टेटस ठेवणार. बरं, मी म्हणतो स्टेटस ठेवता येतं, ठेवलं पाहिजे, पण खरं दुःख कधी माहितीये? ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना, इतकं दुःख होते. असं वाटतंय सगळे पैसे व्हायला लागले. आता ताईंनी सांगितलं, इथं फक्त फोटो काढायचे,
फोटो काढायला वेगळी माणसं आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. 2 दिवस आनंदानं राहा. आपलं दुःख आपलंय, आपलं सुख आपलंय. या समाजाला दिशा देण्याची ताकद जर कोणात असेल, ती सर्वस्वी तुमच्यामध्ये. काल 2 वाक्य खूप चांगली ऐकण्यात आली. इन्हें कमजोर मत समजना, ये औरत है, किसी मर्द की पैदाइश थोडी है. या महिला आहेत, त्यांना कमजोर समजून चालणार नाही. या देशाला आकार देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महिलांनी केलंय. धर्मवीर भाऊराव पाटील जेवायला बसले होते आणि लक्ष्मीबाई वाढत होत्या आणि आलेल्या पाहुण्यांनी विचारलं भाऊराव पाटलांच्या वडिलांना, सध्या पाटील काय करतात? वडील म्हणले, काय नाही, 3 टाइम गिळतात आणि झोपतात. कोणत्या बाईला बरं वाटेल नवऱ्याचा अपमान झालेला? डोळ्यातले अश्रू भाऊराव पाटलांच्या हातावरती पडले. लक्ष्मीबाईंच्या डोळ्यातले अश्रू बघितले, ताटावरनं उठले, घराच्या बाहेर पडले आणि रयत शिक्षण संस्था जन्माला आली. तुमच्या अश्रूंमध्ये सुद्धा ताकद आहे, पण योग्य वेळी आणि योग्य कारणासाठी आले पाहिजेत. मस्त रहा, हसत रहा. तुम्हा सगळ्यांना या इंदिरा महोत्सवाच्या निमित्तानं मी खूप खूप शुभेच्छा देतो. परत एकदा जयाताई, श्रेयुताई, दुर्गाताई, डॉक्टर साहेब, खासदार साहेब, प्रणितीताई, आपल्या सगळ्यांचे, आपण इथं उपस्थित राहिलात, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि सांगतो, हसत रहा. मी 2-3 बघतोय, हसलंच नाहीत. तुम्ही काही टेन्शन मध्ये का? ते हसा वाटलं तरी शेजारी बघणार, ती हसते का? बरं, हसायला काय पैसे लागतात का? बरं, माणसालाच हसता येते का नाही ताई? जनावरांना हसता येते का? तुम्ही शिनकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माईल दिली, असं झालंय कधी? म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा? साहेब, तुम्ही कधी गाढवाला हसताना बघितलं? ज्या दिवशी गाढव हसायला सुरू करल त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला. आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद सुरू करेल त्या दिवशी समजायचं, बंद करेल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही ठरवा. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणेशजी, एक विनंती आहे, महिला भगिनींची विनंती आहे. महिलांच्या माहितीसह सांगतो, ज्यांनी आता आनंद निर्माण केला ते एका गीताचे गीतकार आहेत. काय सांगू राणी मला गाव सुटना. मी सगळ्यांच्या वतीने विनंती करतो, गणेशजी आपण ते गायचे आणि तालासुरात आपण त्याला साथ देऊया. गायला गाळा लागतो, माझ्याकडे नरडे, चालेल का? माझी बायको गायिका आहे, मी लिहितो. ही कविता मी कॉलेजला असताना लिहिली होती आणि नंतर ती बॉईज 4 या चित्रपटात आली. त्यातली 2 कडवी फक्त तुमच्या समोर सादर करतो. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. बंद गळ्या मंदी माझ मावे नाग अंग, जीनच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग. जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये दंग, माणसांनी माणसांचे सोडले का रंग. म्हाताऱ्याच्या धोतराची काठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. पारी आली सरी गेली झाली त्याची तारी, पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाठी राहिली कोरी. कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी, आपऱ्या चिपऱ्या कपड्यामंदी फिरती साऱ्या पोरी. म्हातारीच्या डोईवरला पदर हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. शहरातली गाडी बघा धुमच गाण गाती, भावनांनी भावनांशी तोडली कनाती. ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती, शारदाच्या चांदण्यात भिजल्या कागराती. सरजा राजाची जोडी माग हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी, प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी. दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी, सुरसुरीच्या सुरामंदी चाखू पूर्ण पोळी. चुलीवरल्या भाकरीची चवही सुटना, काय सांगू राणी मला